वेगवेगळ्या प्रकारचे हेअर शॅम्पू यूज केले, हेअर ऑइल यूज केले, हेअर सिरम यूज केले, सर्व काही यूज करून सुद्धा हेअरफॉल मात्र तसाच. सो दिस व्हिडिओ इज स्पेशली फॉर यू. सो लेट मी टेल यू द फॅक्ट ओव्हर हिअर. हेअरफॉल हा फक्त आणि फक्त तुमच्या स्कॅल्पच्या हेल्थशी रिलेटेड नसून हेअरफॉल हा तुमच्या हार्मोनल सिस्टीमशी आणि तुमच्या गट हेल्थशी सुद्धा रिलेटेड असतो. आता हार्मोनल सिस्टीमशी कसा रिलेटेड असतो ते बघूयात. ज्या वेळेला तुमची बॉडी ही स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये असते त्यावेळेला तुमच्या ब्रेनकडून कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. हा हार्मोन काय करतोय? हा हार्मोन तुमच्या हेअर्सच्या रूट्सपर्यंत जाऊन तुमच्या हेअर रूट्सना एका स्लीप मोडला टाकतोय आणि त्यालाच आपण म्हणतोय टेलोजन इफ्लुवियम. या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचे हेअर ऑइल किंवा हेअर शॅम्पू यूज केले तर त्यामुळे तुमचा हेअरफॉल थांबणार नाही आहे. यू हॅव टू ट्रीट दॅट रूट कॉज. अशाच पद्धतीने अगदी जवळचा संबंध असतो तुमच्या गटचा आणि तुमच्या हेअर्सचा. तो कसं? जेव्हा तुमची गट हेल्थ ही हेल्दी नसते त्यामध्ये असणारे हेल्दी बॅक्टेरियाज त्यांचं प्रमाण हे इम्बॅलन्स असतं. त्यावेळेला तुम्ही कितीही बायोटीन घ्या, कितीही प्रोटीन्स खा, त्याचं ॲब्सॉर्प्शन नीट होत नाही. आणि जेव्हा तुमच्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशनच मिळणार नाही तेव्हा ते हेअर रूट्सपर्यंत जाणार कसं आणि तुमचं हेअरफॉल थांबणार कसं? सो फर्स्टली यू हॅव टू फोकस ऑन युअर गट हेल्थ. सो आता यापुढे डॉक्टरांकडे जाऊन हेअरफॉलसाठी फक्त हेअर शॅम्पू किंवा हेअर ऑइल मागू नका, तर इन्स्टेड इन्व्हेस्टिगेट करा. प्रॉपर डायग्नोसिस करून घ्या की का हेअरफॉल होत आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट सुरू करा. थँक्यू.